कुंभ राशी एप्रिल महिन्यात आयुष्य बदलणार, नियतीचा मोठा खेळ सुरू, सावधान. कुंभ राशींच्या व्यक्तींनो, एप्रिल महिना हा साधा कालखंड नाही. हा तो टप्पा आहे जिथे आयुष्याचं वळण घेत आहे. काही गोष्टी तुमच्या मनासारख्या घडतील आणि काही पूर्णपणे अनपेक्षित असतात. पण एक गोष्ट नक्की आहे, या महिन्यात जे काही कराल ते तुमच्या पुढील अनेक वर्षाचा पाया ठरेल. कधीकधी आयुष्य असा संकेत देते की ते आपल्या त्यागाकडे दुर्लक्ष करतो. आपल्याला ते ओळखत नाही. अचानक एखादा फोन, एखादी भेट, एखादा निर्णय, हे सगळे चित्र बदलायला सुरू होतं. कदाचित वाटत असेल की हे सध्या सगळं स्थिर आहे, पण आधुनिक मोठी हालचाल सुरू असते आणि नातेसंबंध सगळं हळूहळू नवीन रूप धारण करतात. या व्हिडिओमध्ये आपण अशा एका प्रत्येक संख्येचा उलगडा करणार आहोत, कारण कोणता निर्णय तुमचे आयुष्य बदलू शकते हे माहीत नाही. कोणती चूक टाळली तर मोठी किंमत मोजावी लागू शकते. कोणती संधी तुमच्यासमोर येणार आहे, आयुष्याचे संपूर्ण प्रवाह बदलून टाकणार आहे. हा काळ तुमच्यासाठी परीक्षा आहे. हे वरदान तुमच्या दृष्टिकोनावर ठरवणार आहे. म्हणून हा संपूर्ण विश्लेषण शेवटपर्यंत ऐका, कारण शेवटचा मुद्दा तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाचा टप्पा आहे. करिअरमध्ये अचानक मोठी उलथापालथ. कुंभ राशींच्या मित्रांनो, एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासूनच तुमचं कर्मभावावर तीव्र ग्रह चळवळ सक्रिय होईल. याचा अर्थ असा होतो की तुमच्या कामाच्या पद्धती, जबाबदाऱ्यांमध्ये अचानक बदल दिसू शकतो. किंवा या राशींच्या व्यक्तींना वरिष्ठांकडून नवीन प्रोजेक्टची जबाबदारी दिली जाईल. सुरुवातीला थोडं जड वाटेल, पण भविष्यात तुमची ओळख निर्माण होईल. कुंभ राशींच्या लोकांनो, आतापर्यंत तुमच्याकडे दुर्लक्ष केले तेच आता तुमच्या कामाचे कौतुक करतील. मात्र या काळात अहंकार वाढवून देऊ नका. ऑफिसमध्ये किंवा राजकारण किंवा तुमच्या यशामुळे निर्माण होणारी स्पर्धा देखील वाढू शकते आणि व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा काळ विस्ताराचा आहे. कुंभ राशींच्या मित्रांनो, नवीन भागीदारी, नवीन ग्राहक किंवा नवीन शहरात काम सुरू करण्याची तुम्हाला संधी मिळू शकते. पण कोणताही करार करताना कागदपत्रे नीट तपासून घेणे गरजेचे आहे. तुम्हाला जाणवेल की हा बदल अचानक नव्हता, तर मागील 2-3 वर्षाच्या मेहनतीचे फळ आहे. आर्थिक स्थितीत मोठी सुधारणा. 11व्या भावातील सकारात्मक ऊर्जा तुमच्यासाठी धनप्राप्तीचे दरवाजे उघडेल. जे तुमचे पैसे अडकले होते ते परत मिळण्याची शक्यता आहे. जर तुम्ही कोणाला कर्ज दिले असेल, मोठा प्रोजेक्टचे पेमेंट थांबले असेल, तर ते मिळू शकते. गुंतवणूक केलेल्या क्षेत्रातून अचानक फायदा होण्याचे संकेत आहेत. शेअर बाजार किंवा जमीन जुमला व्यवसायातील नफा वाढू शकतो. काहींना बोनस, इन्क्रिमेंट, अतिरिक्त उत्पन्नाचा स्रोतसुद्धा मिळू शकतो. पण लक्षात ठेवा, हा पैसा येत होता असा जातो की एप्रिलमध्ये अचानक मोठा खर्च समोर येऊ शकतो. घरातील दुरुस्ती, वाहन, वैद्यकीय खर्च किंवा कौटुंबिक समारंभ या काळात बचत आणि योग्य नियोजन केल्यास वर्षभर आर्थिक स्थैर्य मिळू शकते. नातेसंबंधामध्ये सत्य उजेडात येणार. 7व्या भावावर पडणारे प्रभाव तुमच्या वैयक्तिक आयुष्यात लपलेले पैलू उघड होतील. कुंभ राशींच्या मित्रांनो, तुमच्या बाबतीत जे दडलेले प्रश्न होते ते आता समोर येतील. प्रेमसंबंधात या राशींच्या लोकांना जोडीदाराची खरी भावना समजेल. काहींसाठी हा काळ नातं नाही, तर हे नातं अधिक घट्ट करण्याचा प्रयत्न असेल. काहींसाठी वेगळे विवाहित लोकांसाठी संवाद महत्त्वाचा ठरेल. छोट्या गोष्टींवरून वाद वाढू शकतो. संयम ठेवल्यास ते टाळता येतील. मित्रपरिवारात ही खरी खोटे लोक ओळखून येतील, जे फक्त तुमच्या आयुष्यात सहभागी होतील, पण अडचणी साथ देत नाहीत. ते हळूहळू दूर जातील. हा काळ भावनिकदृष्ट्या कठीण वाटेल आणि शेवटी तुमचं आयुष्य हलके आणि स्पष्ट करा. कुटुंबात मोठा निर्णय. 4थ्या भावातील हालचाल. घर कुटुंबाशी संबंधित मोठ्या निर्णयाची वेळ आणली जाईल. कुंभ राशींच्या व्यक्तींनो, घर बदलण्याची वेळ येईल. नवीन घर खरेदी किंवा भाड्याने घेण्याची किंवा नवीन घर खरेदी मालमत्तेवर व्यवहार शक्य आहे. आई वडिलांच्या आरोग्याबाबत लक्ष देणे आवश्यक आहे. त्यांचा सल्ला महत्त्वाचा ठरेल. त्यांच्या सल्ल्याला महत्त्व द्या. कुटुंबातील एखादी व्यक्ती जबाबदारी तुमच्यावर येऊ शकते. कौटुंबिक मतभेद मिटवण्याची संधी मिळेल. जसं वारसा हक्क, संपत्ती किंवा जुन्या वादांबाबत प्रश्न असतील, तर एप्रिलमध्ये त्यावर तोडगा निघू शकतो. निर्णय पुढील 10 वर्षांच्या स्थैर्यावर निर्माण करेल, त्यामुळे घाई करू नका. आरोग्याबाबत सावधान राहायचं आहे. शेवटच्या आठवड्यात शरीर थकलेलं जाणवू शकते.
एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात झोप अपुरी राहणे, मानसिक ताणतणाव वाढणे किंवा रक्तदाबातील चढउतार संपू शकतो. कामाच्या योजनेमुळे तुम्ही स्वतःकडे दुर्लक्ष करू शकता. नियमित व्यायाम, प्राणायाम आणि सूर्यनमस्कार केल्यास ऊर्जा संतुलित राहील. एप्रिल महिन्यामध्ये कुंभ राशींच्या लोकांनो एक छोटासा आजारसुद्धा तुम्हाला होऊ शकतो. आध्यात्मिक जागृतीची सुरुवात. या काळात तुमच्या अंतर्मनात एक वेगळीच हालचाल सुरू आहे. बाहेरील सर्व काही व्यवस्थित दिसत आहे, पण तरी अजून आतून तुम्हाला काहीतरी शोधायचं आहे अशी भावना निर्माण होईल. एखादी घटना, आपण यश किंवा अपेक्षित यश तुम्हाला जीवनाचा खोल अर्थ विचारायला भाग पाडेल. भाग्य किंवा सगळ्या गोष्टी, वाचन, एखाद्या आध्यात्मिक गुरूंचा सल्ला घेण्याकडे तुमचे ओढ वाढू शकते. पूर्वीच्या गोष्टींना काही वेगळं परंपरा समजत होत्या, ते आता मागील तत्त्वज्ञान समजायला लागेल. अहंकार कमी होऊन आत्मपरीक्षण वाढेल. तुमच्या चुका तुम्हाला स्पष्ट दिसतील आणि त्यातून शिकण्याची तयारी निर्माण होईल. हा काळ तुमच्या व्यक्तिमत्त्वाच्या अधिक संतुलित आणि शांत बनवेल. शत्रूंवर विजय आहे. हा विजय 6व्या भागातील सकारात्मक प्रभावामुळे तुमच्या विरुद्ध कामे करण्याचे प्रयत्न हळूहळू निष्फळ होतील. ऑफिसमध्ये किंवा व्यवसायाचे लोक तुमची प्रगती खराब करण्याचा प्रयत्न करत होते, त्यांचे खरे रूप आता समोर येईल. कायदेशीर प्रकरणे, जुने वाद तुमच्या बाजूने वळू लागतील. सूर्य बुद्धी ठेवू नका. संयम, शांतता हेच मोठे शस्त्र असेल, कारण या काळात तुम्हाला समजेल की खरा विजय इतरांना हरवणे नव्हे तर स्वतःच्या कमकुवतपणावर मात करणे असणार आहे. तुमच्या आयुष्याच्या पुढच्या स्तरावर देण्याचा हेतू असेल. काही गोष्टी तुम्हाला आनंद देतील आणि काही तुमच्या सहनशक्तीची परीक्षा घेतील, पण दोन्ही तुमच्या भल्यासाठीच असतील. या एप्रिल महिन्यात 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. शांत राहणे, विचारपूर्वक निर्णय घेणे आणि स्वतःवर विश्वास ठेवणे. या सर्व गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. त्यामुळे मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.